press conference for the third season of the Oxford Premier League, which is starting from 6th April to the 13th of April at the Oxford Golf Resort. I'll give you a small brief. There are 12 teams. Each team has 15 players in the team, and they will be playing in two different groups. Each team plays against every other team over the 5 days of league, and then 6 teams out of 12 teams will qualify for the final. And then there will be top 4 winners out of the 6, and there will be of course one champion. This all will happen in a duration of 1 week. So this is how we have structured the third season of the Open. If you go to see, आता आपल्याला 15 वर्ष झाले आहे गोल्फ कोर्सला. पुण्यामध्ये गोल्फची जी नंबर ऑफ मेंबर्स म्हणा, तर ते साधारण आपण 20 वर्षापूर्वी पुणे क्लब असताना साधारण 600 लोक असायचे. आता कमीत कमी पुण्यामध्ये नाही म्हटलं तरी आमची 1200ची मेंबरशिप आहे. पुणे क्लबची अजून 1200ची आहे. 2-2.5 हजार लोकांचा रजिस्टर्ड गोल्फर्स आहे. अनरजिस्टर्ड पण बरेच आहेत. जे हँडिकॅप नसला की तो अनरजिस्टर्ड गोल्फर मानला जातो. तर ही संख्या गोल्फर्सची पण बरीच वाढत चाललेली आहे. सो इट इज बीन इन्क्रीजिंग ओव्हर द पिरियड ऑफ द लास्ट 10 years. आउटस्टेशनचे मेंबर्स खूप यायला लागलेत, कारण रिसॉर्ट कॉन्सेप्ट दिल्यामुळे. आणि गोल्फमध्ये काय झालं, कॉर्पोरेट इन्व्हॉल्वमेंट खूप झाली. आता हे जेवढे फॉरेन कंपनीज इकडे आलेत पुण्यामध्ये, कोरियन, जॅपनीज, जर्मन, तर हे सगळ्यांची आमचे कमीत कमी 600-700 तर कॉर्पोरेट मेंबरशिप सेपरेटली अजून झालेले. सो द गेम इज ग्रोईंग ना. म्हणजे कसं की एक 10 वर्षापूर्वी वुड से नॉर्मल आहे. आता तर काय बुकिंगला तसं नसतं. ऑनलाईन सगळे सिस्टम्स केलेले असतात, तरी पण पॅक्ड जातो गोल्फ कोर्स. ऑन अ फ्रायडे, सॅटर्डे, संडे जनरली वी हॅव अबाउट 200 to 220 प्लेयर्स हू प्ले. बाकी दिवसामध्ये 100 बिकॉज वीक डेज असतात. त्या तसं बघितलं तर राऊंड्स ऑफ गोल्फ खूप वाढत आहे. ज्युनियर टुर्नामेंट्स खूप वाढले देशामध्ये, इंडियन गोल्फ युनियन मध्ये. तर आता त्यांचे पण जे सर्किट्स होतात त्या सर्किट आपल्याकडे होतात. तर ज्युनियर गोल्फरचे टॅलेंट लेवल पण इम्प्रूव्ह खूप झालेली आहे सध्या लेटेस्ट ह्याच्यामध्ये. सो आता इंटरनॅशनली कॉम्पिट करायला ते गुड. अजून ऑलिम्पिक्समध्ये मेडलला टेक टाइम, कारण तेवढा अजून जनरेशन गोल्फ खेळायचं झालं पाहिजे तेव्हा मिळते. लॉट ऑफ कॅडीज आणि लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट. तर सध्या गोल्फ इज गिव्हिंग गुड एम्प्लॉयमेंट. तर व्हॉट इज हॅपनिंग विथ द गेम अँड वाय वी आर ग्रोइंग द गेम इज दॅट वी आर नाव ट्रेनिंग पीपल फॉर ग्रीन मॅनेजमेंट, सुपरिटेंडेंट मॅनेजमेंट. आजपर्यंत सगळ्यांना आपण बाहेरून आणायचो, त्यांच्याकडनं मॅनेजमेंट करायचो. आता कोणी नाही, सगळ्या भारतातल्या गोल्फ कोर्समध्ये सगळे भारतीय लोक मॅनेज करायला लागले. लाईक मेक इन इंडिया, वर्क फ्रॉम इंडिया असं सगळा प्रोसेस आहे तो सगळा. मशिनरीजचे बरेच फॅक्टरीज उघडले जातात, जे आता आम्ही सबसिडाईज करायला लागलो. 10-20% मशीन नाही तर इतके हायटेक मशीन्स असतात गोल्फचे, ते हायली फाईन कटिंग असतं. ब्लेड कटिंग, त्याचं ते स्लाइस कटिंग, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी खूप असते. ते पण आता हळूहळू डेव्हलप व्हायला लागले. तर ओव्हर पिरियड ऑफ टाइम मी आता सध्या प्रेसिडेंट आहे इंडस्ट्रीचा, गोल्फ इंडस्ट्री फेडरेशन आपल्या असोसिएशनचा. आणि इनफॅक्ट कालच परत रिलेट झालोय, पण दॅट्स इट ओके. तर आमचं सगळं धोरण एकच चाललंय की हाऊ डू वी ग्रो द गेम इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट, हाऊ डू वी ग्रो द गेम्स इन टर्म्स ऑफ द गेम इट सेल्फ एज वेल, हाऊ डू वी असोसिएट विथ ऑल द अदर बॉडीज ऑफ गोल्फ लाईक द प्रोफेशनल टूर, द ज्युनियर टूर, द टुरिझम डिपार्टमेंट, to grow the game for people to come from outside, at the same time for us to enhance the quality of golf. तर हे सगळे ऍक्टिव्हिटीज सध्या जोरात चाललेले आहेत. आणि ऑक्सफर्ड आणि मी स्वतः पर्सनली खूप त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह असल्यामुळं आय नो दॅट व्हॉट इज हॅपनिंग. सो दिस इज द स्टोरी ऑफ गोल्फ. अदर दॅन दॅट ही लीग इज मोर ऑफ अ टिकट. म्हणजे कसं की इट इज मोर ऑफ अ कम्युनिटी स्टोरी. गोल्फ कम्युनिटी, गोल्फ पीपल, गोल्फ कमराडी. तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी भेटाभेटी करून एकमेकांशी एनहॅन्स करायचं. नेटवर्किंग होतं. नेटवर्किंग झालं तर बिझनेस होतो नाही होतो, इट्स अन इंडिव्हिज्युअल चॉईस. सो बेसिकली दॅट इज मोर द फंडामेंटल ऑफ द ऑक्सफर्ड प्रीमियर लीग. It doesn't matter. You can play golf in summer, monsoon, winter, it doesn't matter. हे 12 टीमा कुठल्या, सगळ्या पुण्यातल्या का पुण्याच्या बाहेर? 2 पुण्याच्या बाहेर आहेत, बाकी 10 पुण्याच्या आहेत, बॉम्बेच्या एक मध्ये. आणि इनफॅक्ट यावर्षी आम्हाला प्रॉब्लेम झाला. वी हॅड टीम्स कमिंग फ्रॉम अदर स्टेट्स. तर आता नेक्स्ट इयरच्या सिरीजमध्ये आम्ही 16 टीम्स करून 4 बाहेर काढतो. बिकॉज त्यांचं कसं आहे की दे वॉन्ट टू, आम्ही हा शॉर्ट फॉर्मॅट त्यांच्यासाठी केला, बट वी कुड नॉट डेव्हलप दॅट एक्स्ट्रा 4, कारण बराच टाईम जातोय. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू इज मॉर्निंग आफ्टर असं कंटिन्युअस 6 days टुर्नामेंट केली मुद्दाम. सो पीपल एक आठवड्याभरात संपते, असं संपते वाटत. अदरवाईज 2 आठवडे झाले. त्याचं काय खेळाडूंचा काही लिलाव वगैरे होतो?
टीम्स आता हे करतात. लिलाव नोशनल लिलाव आहे. ऍक्च्युअल कॅश दिलं जात नाही, पण सगळ्यांना किटी दिली जाते. जसं IPL फॉर्मॅट आहे ना, फॉर्मॅट सिमिलर आहे. फक्त कसं आहे की कॅटेगरी A, कॅटेगरी B, कॅटेगरी C, 3 कॅटेगरीज राईट. आणि ते 3 हँडिकॅप कॅटेगरीमध्ये यू हॅव टू कीप चुझिंग द प्लेयर्स अँड ॲज यू चूज देम I mean you get the best people on board depending on how you manage your purse. काय काय लोक शेवटी पैसे राहिले नाहीत मग त्यांना कच्चे खेळायला घ्यायला लागले, चॉईस नाहीये.